नमस्कार, मी तेजस भागवत. ऋतम मराठी लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दिवसभरात घडलेल्या प्रमुख राजकीय बातम्यांचा काही आढावा घेणार आहोत. पहिलीच बातमी येते भाजपच्या गोटातून. 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर त्यासाठी भाजपने आपल्या 3 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये कालच पक्षप्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना, तसेच पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवक कार्यकर्ते, भाजपच्या संघटनेमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणारे डॉक्टर अजित गोपछडे, या तिघांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. यामुळे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे किंवा अन्य इतर उमेदवारांचा पत्ता कट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पियुष गोयल असतील किंवा केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील यांना भाजप कदाचित लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. तर दुसरीच बातमी आहे ती शिवसेनेची. म्हणजे शिवसेने देखील मिलिंद देवरा यांना आपल्या राज्यसभेचा उमेदवार म्हणून जाहीर केलंय. काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. हा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला होता. आता एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेने मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन एक मोठा डावपेच खेळल्याचे म्हटले जात आहे. कारण दक्षिण मुंबईत शिवसेना किंवा भाजप महायुती कोणता उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता त्या संदर्भातीलच पुढील बातमी येते. यावर्षी देशात एप्रिल मे या महिन्यात कदाचित लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये त्या संदर्भातली आचारसंहिता लागू शकते. त्या दृष्टीने सत्ताधारी भाजप सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील यांनी आता जोरदार मोर्चेबांधणी चालू केली आहे. कारण इंडिया आघाडीखाली सर्व विरोधी पक्ष एकत्रित येऊन मोदी सरकारला हरवण्याचा प्रयत्न करताना दिसतात किंवा त्या संदर्भात मोर्चेबांधणी करताना दिसतात. मात्र त्यांच्यात एकी अजून आपल्याला काही दिसून येत नाहीये. तर दुसऱ्या बाजूला काही सर्वेंमधनं पुन्हा एकदा देशामध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार म्हणजे एनडीएचे सरकार येईल असा अंदाज बांधला जातोय किंवा काही सर्वेंमधनं ही आकडेवारी समोर आली. मात्र भाजप त्या सर्वेच्या बाजूने न जाता आपली तयारी पूर्णपणे करताना दिसतोय. कारण दिल्लीमध्ये 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. यामध्ये देशातील प्रमुख खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, अगदी IT सेलचे प्रमुख, मुख्य प्रवक्ते, सोशल मीडिया प्रमुख या सगळ्यांना या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आलं. या सर्वांना पंतप्रधान मोदी संबोधित करणार असून लोकसभा 2024च्या विजयाचा मंत्र देखील देणार आहेत असे म्हटले जात आहे. तर मित्रांनो, आता एक अतिशय दुःखद अशी बातमी म्हणजे 5 वर्षापूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे 40 वीर जवान शहीद झाले होते. 78 वाहनांमधून 2500 CRPFचे जवान जम्मू श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास करत असताना समोरनं येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या ताफ्याला धडक दिली आणि तेथे प्रचंड मोठा असा स्फोट झाला. त्यामध्ये आपल्या भारत मातेचे 40 वीर जवान शहीद झाले होते. या भ्याड हल्ल्याची जबाबदारी दहशतवाद्यांचा गड समजला जाणाऱ्या पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतली. मात्र भारत देखील या हल्ल्यावरनं शांत राहिला नाही. आपण बघितलं की 2 वर्ष आधी देखील उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून याचा बदला घेतला होता. त्याचप्रमाणे पुलवामा हल्ला झाल्यानंतर अवघ्या 12 ते 13 दिवसात भारताने पाकिस्तानच्या बालाकोट भागात घुसून एअर स्ट्राईक केली, दहशतवाद्यांचे पॅड्स उद्ध्वस्त केले आणि 300 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. म्हणजे हा नवीन भारत आहे. भारताकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, हा संदेश देखील भारताने पाकिस्तान व शत्रू राष्ट्रांना दिला आहे. या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 40 जवानांना ऋतम मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तर या होत्या आजच्या दिवसभरातील प्रमुख राजकीय घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी, नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा एकदा नवीन घडामोडींसह भेटूयात. धन्यवाद.